मी वैष्णवी. आपण बघणार फोरटक्सचं ब्लाऊज हे कसं कापायचं ते बघूया. आपण मागील व्हिडिओमध्ये फोरटक्सचं ब्लाऊज टाकलं आहे, पण त्याच्यामध्ये अशी मापं व्यवस्थित टाकले नव्हते, कारण ते पण व्यवस्थित आहे, पण कोणाकोणाला नवीन असल्याच्यामुळे समजत नाही त्यामुळे आपण ही मापं परत एकदा रिपीट करणार आहोत. तर बघूया आपण पेपर कटिंग. मी ब्लाऊजची उंची घेतली आहे 14मध्ये 1 प्लस केलं 15 का घेतली आपण, कारण 1 इंच मार्जिन आपल्याला ही अर्धा इंच खाली अर्धा इंच वर मी पहिले पण सांगितलं होतं, अर्धा इंच वरती आपण 15 इंच घेतली ही. आता शोल्डर करणार आहोत 5.5चं. आपले शोल्डर हे 5.5च असतं, कारण ते शोल्डर आपल्याला परफेक्ट बसतं. 14 इंच ब्लाऊज हाईटला हे 5.5चं शोल्डर पाहिजे. समोरचा गळा घेणार आहोत 2.25चा. 2.25 समोरचा गळा हा आपला परफेक्ट असतो. नंतर आपण घेणार मुंडा आपला 5.5चाच आहे, कारण हा मुंडा आपला बाईकडचा भाग असतो, तो आपला 5.5चाच पाहिजे, किंवा कोणी 6.5चं पण घेऊ शकतो, पण आपलं 14 इंच हाईट ब्लाऊजच्या मायनानं आपलं 5.5चं हे परफेक्ट आहे. नंतर आपण घेणार समोरचा गळा हा 5.5चा आहे. 5.5मध्ये आपण अर्धा इंच मार्जिन केली, तो झाला आपला 6.5 का घेतला आपण, कारण हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागते. समोरचा गळा हा खाली थोडंसं मोठं लागतो, त्याच्यामुळे आपण 6.5 घेतलं आहे. 6.5मध्ये आपण थोडंसं गोटमध्ये जातो, नंतर आपल्या परफेक्ट गळा बसून जातो 5.5चा. नंतर आपण घेणार आहोत क्रॉसपट्टी आपली 3ची राहणार आहे समोरच्या गळ्याकडची, आणि नंतर मुंड्याकडची साईडचा आपला 2.5चा राहणार आहे. आपले 4 टक्स असतात. एक आपला असतो समोरच्या गळ्याकडचा टक्स असतो, आणि एक आपला जिथं मुंडा आहे तिथून आपला 1 टक्स असतो, आणि आपला जे फिटिंगचा भाग आहे तिथून 1 टक्स असतो, आणि आपण कटोरी काढतो त्या खालच्या क्रॉसपट्टीला आपला 1 टक्स असतो. टक्स आपण काढणार होते त्याची. तर चला आपण आता पेपर कटिंग बघूया. आपण घेतली ब्लाऊजची हाईट घेतली आहे 14मध्ये 1 प्लस केलं तर आपली 15 ब्लाऊजची हाईट झाली आहे. आता आपण घेणार शोल्डर हे आपलं हे 2.25चं आहे. समोरच्या गळ्याकडचं इकडचं आपलं हे 5.5चं आहे. समोरचा गळा हा आपला 5.5चा आहे. आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन करेल. 6चा आपला समोरचा गळा आहे. शोल्डर आहे आपलं 5.5चं, आणि रुंदी आपली 8.5ची आपली रुंदी आहे. आपण ती घेणार आहे 9.5, 10 इंच, अर्धा इंच मार्जिन. आता आपण पेननं त्याला रेषा मारून घेऊ. आता आपण हे रेषा मारल्या, ते काबर मारला, कारण आपलं जेवढं ब्लाऊजचं माप आहे तेवढंच आपलं वर परफेक्ट बसतं. त्याच्यामुळं आपण जेवढं आपलं माप आहे तेवढंच कापतो, कारण एक्स्ट्राचा पेपर आपल्याला लागत नाही. जेवढं एक्स्ट्राचा आहे तो आपण कैचीनं कापून टाकू. तर हे बघा, आता आपले हा मुंड्याचा टक्स आहे 1.5 इंचचा आपला हा टक्स आहे. अगोदर अर्धा इंच मार्जिन करायची, नंतर 1 इंच करायची. हा आपला 1.5चा टक्स झाला. नंतर त्याला आकार देऊन घ्यायचा. आकार सुद्धा गोल द्यायचा. आता आपल्या इकडे पण अर्धा इंच टक्स घ्यायचा. आता आपण घेणार क्रॉसपट्टी आपली गळ्याच्या समोरची 3 इंच आहे. 3 इंच इथं मी टिक केलं. इकडं आपलं आहे 2.5चं. मी इथं सुद्धा 2.5चा टक्स केला. आता आपण देऊया आकार.
आता जसं आपण कटोरीचं माप घेतो तसं आपल्याला इथं टक्सचं माप घ्यायचं आहे. आपण कटोरी कितीची घेतो? 5.25ची. 5.25ची कटोरी घेतो. आपण इथं टक्स घेणार आहोत 4.5चा. 4.5चा टक्स घेतला. इथं घेणार आहोत 1.5 इंच. इथं 1.5 इंच टक्स घेतला आणि इथं इकडनं अर्धा इंच, इकडनं अर्धा इंच मोजून घ्यायचं. आता इकडचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. आपण इकडचा पण टक्स मोजून घेऊ. हा आपला झाला आहे 5.5. 5.5 मधला आपण याला इथं 2.5ला टक्स द्यायला आहे. परत इकडनं आपला टक्स घ्यायचा आहे. इकडचा आपले 6.5. 6.5 इथं मी 3.5ला हे केलं इथं. आता आपल्याला घ्यायचं इथं इकडनं टक्स. तर आपण इकडनं 2.5चा टक्स आपला हा आहे. आपला हा 1.5 इंचचा हा टक्स हे गळा आहे, असं मुंड्याचा भाग येतं. आपण तिथं वरच्या याच्यापासून घ्यायचं, वरच्या टक्सपासून आपल्या इथं हे टक्स घ्यायचं. इथं 2.5 इंच मार्जिन केली. आता आपण इथं आपली टक्स मोजून घेऊ. आपल्या समोरच्या गळ्याकडचा हा टक्स आपला हा 3.25 आहे. हा टक्स आपण 1.5चा घेतला आहे. इकडनं अर्धा इंच, इकडनं अर्धा इंच घेतला आहे. हे आपलं 6.5चं होतं. आपण 6.5 मध्ये इथं 3.5 घेणार आहोत आणि इकडनं आपण 2.5 घेतले. आता आपण टक्स मारून घेऊ. तर हे बघा, आपला हा आकार असा व्यवस्थित यायला पाहिजे. गोलमध्ये लंबा आकार यायला पाहिजे. हे आपलं 4 टक्सचं ब्लाऊज आहे. हे आपण आता कापून घेऊया. हे आपण दोन्ही पण भाग घेतले. हे बघा, आपल्याला हा आपला वरचा भाग आहे. हा आपल्याला एवढं ही 1.5 इंच मार्जिन फक्त वरच्या भागाला घ्यायची, खालच्या भागाला घ्यायची नाही. आता आपण कापूया क्रॉसपट्टी. ही फक्त वरच्याच भागाची कापायची. आता आपण बघणार हा समोर. आता हा आपण वरचा टक्स कापून घेणार आहोत. 1/2 इंच टक्स आपला. हा आपण का कापतोय? कारण हा आपला वरचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे, हा खालच्या भागाचा आपला 1/2 इंच टक्स कापावं नाही लागत. कारण आपला हा वरचा भाग आपला गळ्यात शोल्डरचा याचा आहे, मुंड्याचा आहे. आपला समोरचा टक्स हा आपल्याला इथं आपण हा टक्स घेतला आहे, त्याच्यामुळे आपला हा टक्स कापावा लागतो. आता मी कापणार आहे समोरचा गळा. पाठीमागचा गळा मी तसाच ठेवला आहे. पाठीमागच्या साईडचा गळा मी कापला नाही, समोरचा गळा कापते. बघा, समोरचा गळा मी कापला आहे. आता मी समोरचा फ्रंट कापून घेते. हा आपला समोरचा भाग आहे, आपल्या पाठीमागचा भाग आहे. आता आपण बघणार मागलचा पाठीमागचा गळा.
पाठीमागचा गळा हा आपला 10चा आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन घेतली, शिलाई मार्जिन. आता इथं मस्त आपण आपल्या मनात कोणता पण आकार द्यायचा. हे बघा मी इथं आकार दिलाय. हे बघा इथं पान आकार दिला होता, हा आपला आकार झाला आहे. आकार सुद्धा भारी आला आहे. आता आपण बनवूयात बाही. आपली बाहीची हाईट आहे आपली 4 इंच. मी घेतली 5 इंच घेतली मी. बाहीची हाईट आहे आपला मुंडा आहे 5.5चा. 5.5 मध्ये आपल्याला 2.5 इंच मार्जिन करणे. 7.5 7.5ची बाही झाली आपली. आता आपला हा टक्स आहे 1.5 इंच टक्स इथं. आता इथं आपण आकार देऊन टाकू. आकार हा 1 इंचच्या आतमध्ये जायला पाहिजे. इथं आपण दोन्ही पण भाग घेतले पाहिजे, कारण हे आपल्याला अगोदर 2 भाग घ्यायचे, नंतर 1 भाग घ्यायचा. एक छोटा एक मोठा भाग असतो, एक समोरचा, एक गळ्याकडचा साईडचा असतो. तर हे बघा, हा आपला समोरचा भाग असतो, हा आपला पाठीमागचा भाग असतो बाईचा. तर हा आपला बाईचा आकार आलेला आहे. तर आता आपण बघू शकतो आपण कोणते माप काढले. हा आपला पाठीमागचा भाग आहे. आपला पाठीमागचा भाग हा परफेक्ट झालेला आहे, कारण आपण याच्यामध्ये गळा पण काढला आणि समोर आपला मुंडाचा हा आकार पण काढला. हा आपला आहे पुढचा भाग, हा आपला पुढचा फ्रंट आहे. हे आपले टक्स आहे. हे टक्स आपण व्यवस्थित घेतले, आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं. टक्स फक्त व्यवस्थित घ्यायचे. आकार आपला हा गोलच आला पाहिजे. नंतर आपण काढले क्रॉसपट्टीचा आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. नंतर आपण काढली बाही. ही आपली बाही आहे. हे आपलं झालं 4 टक्सचं ब्लाऊज. अशा पद्धतीने आपण 4 टक्सचं ब्लाऊज कापलेलं आहे. तर धन्यवाद.